वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या तालुक्याचं भूषण तालुक्यातील एक महान संत वैकुंठवासी बनशी बाबा तांबे महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं हे पुढं आलेलं हे देवस्थान त्या काळामध्ये गुरुजींच्या सोबत ज्यांनी शब्द दिला आणि तो शब्द पुन्हा शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळला, तसं प्रापंचिक लोक शब्द देतात पण तो फार लोक पाळतात असं काही नाही. प्रपंचामध्ये गुंतलेली असतात म्हणून तो शब्द पूर्णही होत नाही. पण त्या काळामध्ये बाबांच्या पासून मंदिरातून गुरुजींना ज्यावेळेस बाहेर यावं लागलं आणि गुरुजी मंदिराच्या बाहेर आले त्यावेळेस गुरुजींच्या सोबत जी मंडळी होती त्यातली बरीच मंडळी गेली. आता म्हणजे माझी इच्छा होती की किमान त्र्यंबक बहुदेखत तरी माझं कीर्तन व्हायला पाहिजे होतं, परंतु जे शेवटी गुरुजींची जशी इच्छा, नंतर शास्त्री महाराजांची इच्छा, मी बऱ्याच सेवा केल्यात, कीर्तन केलीत, त्याचं मला काही फार विशेष वाटलेलं नाही. पण इथे आज ही जी सेवा आहे ही सेवा थोडी वेगळी आहे. मी काही फार दूरचा नाही, काही फार विद्वान नाही, पण या आश्रमाच्या जडणघडणीमध्ये ज्या मंडळींचा काही सेवार्थ भाव जीवन गेलं त्यामध्ये एक आलेत. मला वाटलं येत नाही कोणी, पण आमच्या नानांच्या कुटुंबातली मंडळी इथे आहेत. वैकुंठवासी श्री कचरू पाटील घावटे नाना, नानाच्या भाचीचा मुलगा आहे मी. विठ्ठल यासाठी सांगितलं. हे जुने मंडळी बसले, त्यांना लक्षात आलं पाहिजे म्हणून. आणि नानाचा परमार्थ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. मी थोडी सुरुवात मुद्दामून केली की मंदिराच्या बाहेर आल्यानंतर गुरुजींच्या सोबत आणि शेवटच्या क्षणापर्यंत राहिलेली ही मंडळी आहेत. त्याच्यामध्ये वैकुंठवासी आता मला असं वाटतं वर्ष 2 वर्ष झाले वाटतं ना, 1 वर्ष जोड, अशी जोड पुन्हा होणे नाही. आणि प्रपंचात त्यांनी काय कमवलं आणि काय गमवलं हे काही फार महत्वाचं नाही, पण एका महात्म्याला दिलेला शब्द हयातीत असताना देखील सोबत राहिले. आणि बाप ते शिष्य सामान्य माणसाचे नव्हते, ते बनशीबाचे शिष्य होते. जेवढे बाबा गरम तेवढ्याच ताकदीची ही लोक गरम होते. आणि त्यांनी गुरुजींची सोबत, गुरुजींचा संग केला. इथे ही जागाही देखील मला असं वाटतं भाऊंचीच आहे. एवढं हृदय आणि एवढं पवित्र भाव असावा लागतो, असला पाहिजे.
फार कीर्तन ऐकून फार काही प्रबोधन घेऊन जीवनाचं काही कायापालट होणार नाही. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर संतांच्या सोबत राहावं. थोडा अभंगही त्या अर्थानेच बऱ्यापैकी घेतलेला आहे. या दोन्ही मंडळींनी आणि त्यानंतर महाराजांचे वडील त्र्यंबकराव काय गंगाभाऊ, ही बाबांच्या त्या काळातली ही सगळी मंडळी आणि गुरुजींच्या सोबत राहिली. परंतु त्यांनी केलेला संकल्प, त्यांनी केलेलं काम हे शास्त्री महाराजांच्या रूपाने पूजनीय श्री बाळकृष्ण महाराज दिघे आमचे गुरुबंधू आहेत, आता तिकडे रामगडला आहे. ही त्या लोकांनी त्या काळामध्ये बाबांची आणि गुरुजींची केलेली प्रामाणिक सेवा म्हणून ही मंडळी आज पुढे प्रगट झाली. सगळ्या गोष्टी करता येतील, गाड्या घेता येतील, प्रपंच वाढवता येईल, नावलौकिक कमवता येईल, पण घरात खानदानी विद्वान तयार व्हायला सेवाच लागते. विठाला शास्त्री महाराजांनी पुन्हा एकदा या सबंध जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं का हे जे स्थान निर्माण केलं आणि या स्थानाला जी चालना आता मिळत आहे, अतिशय जसं गुरुजींचं जीवन, मी फार गुरुजींना पाहिलेलं नाही, मी खूप लहान होतो त्यावेळेमध्ये 1-2 वेळेस नाना आणि गुरुजी माझ्या घरी रामराव महाराज ढोक महाराजांचं कीर्तन माझ्या गावी होतं. आणि मग वाजवायचं कोणी बुवा त्यावेळेस, सुखद महाराज. त्यावेळेस गुरुजी अत्यंत म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, वाजवणारे बरेच असतात पण त्यात कीर्तनाला साथ देणारे समर्पक अशी एक भूमिका गुरुजींची असायची. आणि त्यावेळेस नाना आणि ते सगळे आमच्या गावी आले होते. एक साधं व्यक्तिमत्व गुरुजींचं. त्यावेळेस काही कीर्तनातून काही वाजवण्यातून काही मिळत होतं असला काही भाग नाही, पण हा परिसर आणि त्यात विशेष म्हणजे ज्या गावी ते कीर्तनाला आले होते त्या गावची ओळख म्हणजे रंगनाथ पाटील आणि जगन्नाथ पाटील, का जे बाबांचे टाळकरी होते त्यावेळेस. आणि ते टाळकरी म्हणजे त्या चाली म्हणजे अशा होते काय रूप पाहता रूप पाहता
गुरुवर्य बंसी महाराज की गेले ते म्हणणारे गेले आणि ऐकणारेही गेले. ते आम्ही आपलं उडशी थोडे थोडे तुकडे त्यावेळेस त्यांचे ऐकलेले. पण एक आनंद होता. ही जुनी मंडळी आहेत. बाबाचं अत्यंत प्रेमाचं गाव म्हणजे निपाणी निमगाव त्यावेळेस. आणि त्यावेळेसची ही आता शास्त्री महाराजाकडे आहेत आमचे कृष्णा महाराज काकडे, त्यांचे पंजोबा ते रंगनाथ पाटील, त्यांच्यानंतर त्यांचे आजोबा नाथा माळकरी. सुरुवात केली रात्री मंदिरात भजनाला ठाईपासून का शेवटपर्यंत ठाई, म्हणून गावाला मानाचा जागर वद्यवारीचा आजही तिथे तो बाबांनी दिलेला आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की एक त्यावेळेस ह्या लोकांनी भजन प्रमाण आणि गुरुवर्य बाबांची सेवा म्हणून हे सर्व जीवन समर्पित केलं. आज हे सगळं कॉम्प्युटर युग आहे, क्लासिकल आहे. पूर्व त्या काळामध्ये तालुक्यात वेचक वाजवणारे होते. आता एकेका गावात 5-5, 6-6 मुलं वाजवायला लागली. महाराजांसारखी मंडळी आपल्या तालुक्यामध्ये येऊन क्लासेस घेतात. चांगली गोष्ट आहे. शेवटी हे कशासाठी करायचं आहे तर हे पाठीमागच्यांनी यासाठीच केलं ना, आपल्याला यासाठीच करायचं आहे. वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. भगवंताच्या भक्तीकरिताच हा सर्व उपक्रम त्या काळातील सर्व मंडळींनी केला. आज थोडंसं मुद्दामून विस्ताराने बोललो याकरिता की नाना असतील, त्र्यंबक भाऊ असतील, महाराजांचे वडील असतील, त्यावेळेस गुरुजींवरती निष्ठा ठेवली आणि गुरुजींच्या हयातीमध्ये गुरुजींच्या सोबत हे सगळं रोपटं सुरू केलं. आज त्याचा विस्तार झाला. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. हे सगळं करत असताना बाबांना तालुक्याचं नाव आणि लौकिक टिकवायचं होतं, त्याचं काम. आता तुम्ही कोण किती तज्ज्ञ मंडळी आहात याच्याशी मला काही घेणं देणं नाही, परंतु आज बाबांचं नाव या तालुक्याचं जर पुढे चालवण्याचं काम जर कोण करत असेल, एक तालुका म्हणून जर त्याचा विचार केला तर मग मात्र शास्त्रीकडे पाहावं लागेल. यापेक्षा वेगळं बोलणार नाही. म्हणजे मला असं काही बोलायचं नाही, पण एक वाक्य नक्की सांगेल. गुरुवर्य बाबा त्या काळामध्ये संस्थेचे शिक्षक होते, बंशी महाराज. परंतु बाबांना त्यावेळेच्या गुरुवर्यांनी दिलेली आज्ञा म्हणून नेवाशाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ते करण्याकरिता बाबा इथे आले. बाबांनी संपूर्ण जीवन तन मन धनाने सर्व मंदिराला समर्पित केलं. आणि त्या काळामध्ये अंबाजोगाई परिसरामध्ये गेल्यानंतर गुरुजींची झालेली भेट, नाना आणि बाबा ही सगळी मंडळी त्यावेळेस गुरुजीला इथं घेऊन आलेली. येण्याचं कारण एवढंच होतं का हे मंदिर आणि या मंदिरातलं पुढचं सगळं आध्यात्मिक कार्य हे चाललं पाहिजे. पुढे ते काही प्रारब्ध, काही क्रियमान त्या प्रमाणाने ते पुढे मागं होत राहिलं. पण पुन्हा होत असताना मी काल परवा 2 दिवस विचार केला इथे येत असताना बोलताना की या तालुक्याला अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच व्यवस्थेनं ग्रासलेलं आहे. त्याचं चिंतन तुम्ही लोकांनी केलं पाहिजे समाजाने. शेवटी असं म्हणतात की बुवा मुर्दा जळतो आणि खांदेकरीच मागे येतात. ही गोष्ट चुकीची नाही. आता याच्यात कशी काय शब्द तुम्ही समजून घ्या. हा जो तालुका आहे या तालुक्याचं मूळ अधिष्ठान बाबा आहे. आलेली नंतर जी कोणी असतील त्याबद्दल काही आपलं दुमत नाही, परंतु या तालुक्या कारण हे बोलणं गरजेचं आहे. अनेक भागात गेल्यानंतर त्या पद्धतीने लोक बोलतात म्हणून बोललं पाहिजे. आणि आपल्या व्यक्तीचं किंवा आपल्या
माणसाचं आपल्याला भूषण असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी 2 दिवस विचार केला की एक गोष्ट फार चांगली झाली असती, ती का घडू शकली नाही ती काही मला कल्पना नाही. ती व्हायला पाहिजे होती. तर काय व्हायला पाहिजे होती काय नाही हे शास्त्रींच्या लक्षात येईल आणि माझ्या लक्षात येईल. तुमच्या आलं तर आलं, नाही आलं त्याच्याशी काही मला घेणं नाही. पण हे बाबांनी उभं केलेलं एक भक्तीचं पीठ होतं. ते भक्तिपीठ आपण स्वाधीन करत आलो. त्याचे अनेक घटनाक्रम तालुक्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु ते काय दुर्भाग्य सद्भाग्य ते माऊलीला माहिती. परंतु मला एक अभिमान आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपलीच असलेली ही एक भक्तीची एक गंगा जी त्या काळात या मंडळींनी उभी केली आणि ती चालवण्याकरिता आमच्या भूमीतले म्हणजे खुपटी हे आपलंच गाव आहे. महाराजांचं गाव जन्मगाव खुपटीच आहे ना. म्हणजे हे आपलाच पंचकृषीतले आहेत आणि शास्त्री महाराज इथं आहेत. हे अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि विशेष विद्यार्थी घडवत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्या काळात कोणी घडवणारे नव्हते. मला एकदा कचरू पाटील म्हणले होते फक्त, म्हणे बुवा जातो का आळंदीला. त्या आळंदीचं काय माहित होतं आपल्याला. ते नानाचं बोलणं का असं तसं नव्हतं. मी एकदा लाडस आलो तिथं म्हणायला गेलो आमचे भास्करगिरी महाराज असे असं तसं. ते म्हणे हे 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 काय सांगतो म्हणे, प्रमाण सांग, ओव्या सांग. म्हणजे बोलणं तितकं धारदार आणि तितक्याच पद्धतीचं असायचं. शिस्त होती. कीर्तनात जरा उभं राहिले तर दम नव्हता निघत. कीर्तनकाराला देखील सहजासहजी कीर्तन करणं त्यांच्यासारख्यांच्या पुढं एवढी सोपी गोष्ट नसायची. पण ती एक सेवा होती त्या लोकांकडे. त्या सेवेचं एक परिपक्व फळ शास्त्री महाराजांच्या रूपाने या परिसरामध्ये उगम पावलं. विठ्ठल आणि हा आश्रम उभा करत असताना अत्यंत कष्ट झालेत. परंतु पंचकृषीतील सगळ्या समोर बसलेल्या मंडळीला धन्यवाद दिले पाहिजे की शेवटी हे काम करत असताना आपण सर्व मंडळींनी या स्थानावर श्रद्धा ठेवली. आम्ही येताना आमचे महाराज म्हणत होते कोणता टाइम आहे कीर्तनाचा, 3 ते 5. हा साऱ्या जगाच्या विरोध हा टाइम वेगळाच आहे म्हणे. मी म्हटलं तसं नाही, ते 30-31 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यावेळेस हा आश्रम निर्माण केला त्यावेळेस ही लोक सगळी गाव स्वतः दूरपर्यंत गावं होती आणि बाहेरच्या लोकांना सहज येता यावं म्हणून दुपारच्या सत्रामध्ये हा कार्यक्रम चालू झाला. म्हणजेच आता ही उपस्थिती जर पाहिली तर ही खरी त्यांची ती संकल्पना होती का दुपारच्या सत्रामध्ये झोप येत नाही, जेवणाचं काही करण्याची गरज पडत नाही आणि सहज मनुष्याला ते करणं शक्य आहे. म्हणून त्या पद्धतीचा हा टायमिंग आहे. चांगली गोष्ट आहे. उपस्थिती आश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर जेवढी पाहिजे तेवढी आहे आणि तीही उग काहीतरी मुरमुऱ्यावाले लोक नाहीत पुढे बसते. हे सगळे खारका खोबरं खाणारे लोक आहेत, म्हणजे ठोक खाणारे आहेत. तेव्हा ही सगळी संकल्पना आश्रमाच्या माध्यमातून होत आली आणि शेवटी कोणासाठी करायचं आहे, गुरुजीवरती तुमची सगळ्यांची श्रद्धा होती. त्या श्रद्धेनं हे स्थान आपण पवित्र केलं. त्या पद्धतीनंच शास्त्री महाराजांनी देखील याचं पुढे हे सगळं संगोपन चालू ठेवलं. आज 30-31 वर्ष झाली हा नाम सप्ताह इथे चालू आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि त्या गाथ्याचं पारायण आहे. तुकोबारायाविषयी असलेली अपार श्रद्धा आणि निष्ठा ही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते. चला मला एक अशाकरिता सांगायचं होतं की हा जो आश्रम उभा राहिला हा सर्व सेवेतून उभा राहिलेला आहे आणि संप्रदायामध्ये प्रमुख भूमिका ही सेवेची सांगितलेली आहे. आता सेवा जर नसेल तर आपण कीर्तनात येणं शक्य नाही.
ही जेवढी मंडळी इथं उपस्थित आहेत, गायक वादक सर्व आपण, ही एक सेवाभाव म्हणून आपण इथे आलेलो आहोत आणि सेवेशिवाय भक्ती होत नाही. बरीच काही मंडळी आहेत अशी की ती सहज म्हणतील महाराज आम्ही काही सेवा वगैरे काही करत नाही, आम्ही काही या सेवेच्या भानगडीतली नाही आणि तुम्ही काही फार गोड बोलायचं काम करू नका. कारण आमचे लोक थोडं बोलायला लागले का पुढच्या लोकाला ओझं वाटतंय का बोलता 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 काही डोक्यात दगड ठेवतील की काय. हा, तसं काही नाहीये, परंतु सेवेनंच जीवन घडतं हे मला तुम्हाला सांगायचं. आपल्याही जीवनामध्ये आपण सेवा करत आलेलो आहोत. आता काही लोक म्हणतील आम्ही काही कुठे आश्रमात राहिलो नाही, कुठे मंदिरात राहिलो नाही, कसली सेवा. तुम्ही कुठली सेवा न करत आला असाल ही गोष्ट जरा सत्य असेल, पण तुम्ही ज्या अर्थी 50 पर्यंत इथपर्यंत आला त्या अर्थी या शरीराची तर सेवा केली ना. जे तुम्हाला देवाने दिलंय या शरीराची सेवा तुम्ही करत आला की नाही कारले पाटील, बरोबर आहे ना. आमच्या देवगड दिंडीतले वारकरी आहेत, त्यांची माझी फुगडी झाली ती पहिल्यांदा दिंडीत. मी ओळखलं, मी म्हणलं बरं झालं कमीत कमी आपलं एक वारकरी जरी आला तरी पुष्कळ. हो, सेवा ही शरीराची का होईना 50-60 वर्ष हे शरीर एवढं चांगलं राहिलं म्हणजे याच्यासाठी आपण काय केली, सेवाच केली. आता ही शरीराची सेवा ही स्वार्थी आहे, स्वतःसाठी आहे, चांगलं दिसण्यासाठी आहे, चांगलं आयुष्य जगण्यासाठी. पण एक सेवा अशी आहे की त्या सेवेनं हे जीवन बदलून जाईल आणि त्या सेवेनंच मला असं वाटतं या धर्माची उंची वाढलेली आहे. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य. तन मन धनानं सेवा केली की मग अपेक्षित आपुले. तेथ सेवा हा दारवंटा. हा, तुमच्या माझ्या ठिकाणी सेवेचा मला सेवा सांगायची आहे. आता एवढी मोठली माणसं पुढे बसली असल्यावर उगा आपलं ते काय म्हणतात ना, ते आमचे पितृतुल्य आहेत महाराजजी इथं बसलेले आहेत. मगर बाबा, विशेष म्हणजे नातं नाजूक आहे माझं त्यांचं, कारण बाकीचं नातं वेगळं असतं आणि सासूरवाडीचं नातं वेगळं असतं. आता सासूरवाडीचा सोयरा म्हणलं थोडं, पण खूप मोठी सेवा आहे मगर महाराजांची. बाबावरती शास्त्री महाराजावरती प्रेम आहे. मागे एकदा आलो होतो, इथे होते. शेवटी एक सांगू का, जीवन किती दिवस जगले त्याला काही फार महत्व नाही, तुम्ही जीवन जगून काय केलं याला फार महत्व आहे. आणि महाराजांनी सांगितलं की तेथ सेवा हा दारवंट. ही सेवेची भूमिका ज्याच्याकडे आहे तो मनुष्य बरं काही करू शकतो. आपल्याही जीवनात सेवा असावी. आता आपण सेवा करतो, पण आपली सेवा ही नाव आणि लौकिकासाठी आहे. बऱ्याच लोकांच्या पंक्ती असतात सप्ताहात, बऱ्याच लोकांचं अन्नदान असतं, पण ते अन्नदान करत असताना जर त्याचं नाव पत्रिकेत छापलं नाही तर मग मात्र ते होईलच का, तर प्रश्नचिन्ह आहे. करणारी माणसं बरीच असतात, पण नावासाठी बरीच लोक करतात. सांगू का, नाव लौकिकासाठी केलेली सेवा ही सेवा होत नाही, ते कर्तव्य होईल फार तर फार. पण जर ती सेवा करायची असेल तर थोडंसं परवाच्या दिवशी मला या जैन मंडळीमध्ये जाणं झालं. हे जे मारवाडी वगैरे लोक आहेत ना जैन समाजाची, तर त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांचे ते साधू, त्यांचे ते सगळे सेवक सगळे दाखवले. इतकी सुंदर व्यवस्था होती शास्त्रीजी की प्रत्येकाला वेगवेगळी स्वतंत्र व्यवस्था सगळं करत असताना मी सहज विचारलं, म्हणलं यांचं नाव काय. तिथे एक गृहस्थ बसेल होते, तर सोबतच्याने सांगितलं म्हणे महाराज याची 500 कोटीची प्रॉपर्टी आहे. किती कोटीची? 500 कोटीची प्रॉपर्टी आहे. नाव सांगून टाकू का? आता तुम्ही इथलेच म्हणून सांगायला काय अडचण. बाबूशेठ बोरा म्हणून नगरचे.
नाव ज्यांना माहिती त्यांनी लक्षात घ्या. आणि तो गृहस्थ काय करत होता माहिती का? तिथे त्या जैन साधूच्या आश्रमामध्ये तिथं ओलं केलेलं फडकं घेऊन ती फरची पुसत होता. मला सेवा सांगायची बरं, आपण करतो पण आपल्या करण्यामध्ये आणि अन्य संप्रदायामध्ये करण्यामध्ये जो फरक आहे. मी तर डोक्याला हात लावला. मी म्हणलं हे 500 कोटीच्या प्रॉपर्टीचा माणूस हातामध्ये ओलं फडकं घेऊन जर इथं फरची पुसत असेल तर ही सगळी संपत्ती या सेवेपुढे शून्य आहे. सेवे लागी सेवक झालो तुमचा आलो निज चरणा, तुमच्या आलो निज चरणा, तुमच्या आलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झालो तुमचे आलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झालो तुमचे लागलो निज चरणा, तुमचे लागलो निज चरणा, तुमचे लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. प्रमाण किती वय तुमचं? 71. 71 वर्षापासून ऐकत आलो आपण. प्रमाण ऐकणं, प्रमाण देणं, आणि मी बोरा शेठचं उदाहरण सांगतो तो विषय हा वेगळा आहे. मला सेवा सांगायची, तुम्ही नक्की तुमचं प्रामाणिकपणे काम केलं, पण प्रमाणाने समाज सुधारेल का आता यात शंका आहे. म्हणून तिथं अंडरलाईन केली संतांनी, क्रिया करोनी दाविती अंगी, दाविती अंगी क्रिया क्रिया करोनी. तैसे संत जागे, तैसे संत जागे क्रिया करोने. दाविते आगे क्रिया करोने, दाविते आगे. तैसे संत जागी, तैसे संत जागी क्रिया करोनी. दाविती आगी क्रिया करोनी, दाविती आगी. चला माझ्या मुद्द्यावर मला परत यायचं. 500 कोटीची प्रॉपर्टी असलेला बोरा जर जैन मुनीच्या आश्रमामध्ये हातामध्ये ओलं फडकं घेतो आणि ती फरची जर स्वच्छ करतो तर मला अलीकडे यायचंय. मी प्रमाण सांगन पण क्रियाही सांगणं गरजेचं आहे. का आज वैकुंठवासी बन्शी बाबाचं नाव आपल्याला घ्यावं लागतं? मला क्रिया सांगायची काय? प्रमाण नक्कीच आहे, पण बाबांनी क्रिया करून दाखवली. स्वतःची प्रॉपर्टी मंदिराला लावली, याला क्रिया म्हणतात. आलं लक्षामध्ये? ती क्रिया केली आणि ती सेवा केली. त्या सेवेचा परिणाम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबांची कीर्ती तिथे आहे. आणि या आता इकडे या परत. त्याच मंदिराच्या आधाराने आलेले वैकुंठवासी काळे गुरुजी, तीच श्रद्धा, तोच विश्वास. हे पहा, ज्या क्षणी मंदिर सोडलं त्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत जी श्रद्धा मंदिरावरती आणि जी श्रद्धा बाबावर होती ती कधीच कमी झाली नाही. ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा, भय
काय जीवा, भय काय जीवा त्याचा भय नाही जीवा. ती श्रद्धा, तो विश्वास ठेवला. आपण खूप पाहिलेलं आहे बरं, तुम्ही माझ्यापेक्षा खूप पाहिलंय. एवढी सोपी गोष्ट नाही की कुठे गुरुजींचं जन्मगाव आणि कुठे गुरुजींचा हा झालेला सर्व संबंध, आणि तो संबंध श्रद्धेमुळे टिकला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या जगा कीर्ती माझी. मी तो विश्वास का सांगतो की मी नानांच्या घरी ज्या ज्या वेळेस आलो त्यावेळेस, त्या वेळेस नानांच्या घरामध्ये गुरुवर्य बाबांचा फोटो असायचा आणि त्याच बरोबरीनं गुरुजींचा फोटो असायचा. ही श्रद्धा. कधीही प्रतारणा केली गेली नाही परत त्याच्या, आणि ती सेवा तंतोतंत ठेवली, ती विश्वासार्थता ठेवली. म्हणून शास्त्री महाराज हे आपलं स्थान हे उदयाला आलं बरं. नाही तर हा परिसर, हा तालुका किती 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 चांगल्या चांगल्याला उघडून पेलाय, आणि कोणाची कशी कशी वरात काढली तालुक्याने हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हे इथे का घडू शकलं नाही, इथपर्यंत ते का येत नाही, त्याचं कारण आहे जी पायाभरणी त्यावेळेस ह्या लोकांनी श्रद्धेनं केली, विश्वासार्थतेनं केली, ज्या सेवेनं केली, त्याच सेवेचा हा एक सगळा भाग आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं होतं की आपल्या जीवनामध्ये सेवा असावी. संतांच्याही जीवनात सेवा आहे, पण संत प्रमाणाने फक्त पाठ केलेली नाहीत, तर क्रिया करोनी दावी ती अंगी. क्रिया केली. काय क्रिया केली? तिथे बाबांनी स्वतःची जमीन मंदिराला लावली, आणि इथे त्र्यंबक बुवांनी स्वतःची जमीन या मंदिराला दान केली. हे म्हणजे मगर महाराज बोलू वाटे गोड वाटे, हा बोल बोलता गोड वाटा, आणि करणी करिता. ते पुढचं तुम्ही बघून घ्या. म्हणायला फार सोपं आहे का मी आश्रमाला जागा देतो आणि मी आश्रम उभा करतो, पण मूर्तिमंत ते घडत असताना, आणि ते सर्व स्वातंत्र्य त्यावेळेस त्या लोकांच्या हातामध्ये होतं. त्या स्वातंत्र्याने हे भक्तीचं एक भाव त्या मंडळींनी पूर्ण केला. मला एकच सांगायचं, जशी बाबांनी क्रिया केली तशीच याही मंडळींनी क्रिया केली. जसं ते मंदिर आहे तसं हेही मंदिर आहे, जसे तिथं बाबा आहे तशी इथं गुरुजी आहेत. विठाला आणि अशा स्थानाची आपण करत असलेली सेवा. आता माझा मुद्दा इथे, त्यांनी प्रामाणिकपणे केलं हे, पण ते केल्यानंतर तुम्ही मंडळींनी जी या आश्रमाची सेवा चालवलेली आहे, ही सेवा सामान्य नाही. हेची देवा पै उत्तम सेवा संत सेवा देवा उत्तम देवा उत्तम तुका संत सेवा तुका संत सेवा सेवा बाई उत्तम देवा बाई उत्तम म्हणवेता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणावेता
म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास उरे ना पुढे उरे ना म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास पुढे आस पुढे पुढे आस पुढे काही नाही, आपल्याला अभंग खालून वर चाललो आपण. कसं असतं, शिकलेल्या कीर्तनकाराला ते पाठ केलेलं असतं, त्याचं बरोबर चालतं. आता आमचं काही काय, आम्ही शिकलेलो काय कुठं नाही, आम्हाला जिथं दिसन तिथं घुस. अवघड आहे, अभंगात प्रवेश करताच येत नाही काहीला. आखं कीर्तन होतं तरी तो म्हणतो आता अभंग राहायला काय नव्हतं. मी चांगल्या ठिकाणी पाहिलं, परंतु गुरुवर्यांची कृपा आहे, जो विषय तुम्हाला व्यक्त करायचा आहे आणि जे सत्य आहे त्याचा प्रवेश त्या अभंगात जिथून आहे तिथून केला पाहिजे. आज या स्थानाविषयी किंवा या परिसराविषयी, या गेलेल्या संत महात्म्याविषयी बोलत असताना मला जे वाटलं ते मी आणि त्या भावनेतून माझा प्रवेश केलेला आहे. त्या लोकांनी क्रिया केली, त्या काळामध्ये ती परिस्थिती होती, त्या प्रमाणाने बाबांनी असेल, गुरुजींनी असेल, या परिसराची सेवा केली. ती सेवा फलद्रूप झाली. याचं कारण असं आहे की त्यांनी त्या काळामध्ये जे काही ही दोन्ही स्थानं निर्माण होत असताना जी श्रद्धा होती, त्या पाठीमागे त्यांचा जो हेतू होता, तो हेतू ईश्वराला स्मरून होता आणि म्हणून ते कार्य पूर्ण झालं. आता आपलं भाग्य काय की त्यानंतर आपण करत असलेली ही सेवा, सांगू का, देवाची सेवा केलेली एक वेळेस उपयोगाला पडणार नाही. देवाची सेवा करणारे बरेच लोक असतात, देवदेव करणारे. देवदेव कळतो ना तुम्हाला? देवदेव कळत नाही का? देवदेव करणारे आपले देवाकडे किंवा देवाच्या उपासनेकडे जात असताना देवाही पेक्षा श्रेष्ठ संत सेवा सांगितली आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा पै उत्तम. ही उत्तम सेवा आहे आणि ज्यांनी ही सेवा केली. हो, आता हे बघा, आपण देवाच्या दारामध्ये जातो पंढरपूरला. जात असताना देवाच्या दारात जाण्यापूर्वी देवाच्या पायरीजवळ कोण आहे? देव पुढे आहे. आता तुम्ही जात असताना पायरीकून तर बरं का, आता ते पायरीकून राहिलं नाही, आता लाईननी जातात. पण लाईननी जरा गेलं तरी देवाच्याही आधी अपात्राला पात्र करणारी कान्होपात्रा, आधी तिचं दर्शन आणि मग देवाचं दर्शन. देवाच्या भेटीकरिता जर तुम्ही जाणार असाल, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संतांच्या शिवाय देवाची प्राप्ती होत नाही. पण संतांच्या सोबत राहत असताना आपण कुणी अमुक आहोत कुणी तमुक आहो म्हणून जर राहिले तर मग मात्र काहीच होत नसतं. एक सेवक म्हणून राहायला पाहिजे आणि जो सेवकाची भूमिका घेऊन काम करतो तो संतांच्या जवळ प्रदीर्घ काळ टिकतो. नाही तर बरेच लोक म्हणतात तुम्ही फार त्यांच्या जवळ होते नंतर दिसलेच नाही. आम्ही जवळ होतो पण आम्ही त्यांच्या जवळ असताना आमच्या ठिकाणी एक जो अहम होता तो अहम घेऊन आम्ही त्यांच्या जवळ आलो. एक दिवस त्यांना कळाला, दुसऱ्या दिवशी बाजूला झालो. इथे ते काही करायचं नाही. आहोत आपण आपल्या घरचे जागीरदार, पण आश्रमात येत असताना आपली पादत्राणे चौधरी पाटील कुठे ठेवायची? आश्रमाच्या बाहेर ठेवायची. इथे काय आहे, इथे एक सेवक म्हणून या. आणि जेव्हा तुम्ही सेवक म्हणून याल तेव्हा तुम्हाला गाथ्याचं पारायण कळणार आहे. बरेच लोक म्हणतात आम्ही गाथ्याचं पारायण केलं, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. चांगली गोष्ट आहे, करत असताना आपण ते केलंच पाहिजे.
पण ते करत असताना त्याची जी काही क्रिया आहे, त्याच्यातलं जे काही सूत्र आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. आणि ज्याला हे समजलं त्याला हे कार्य करणं शक्य आहे. त्या प्रमाणाने या मंडळीने हे काम इथं केलेलं आहे. आता मला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा की याच संत परंपरेमध्ये तुमचं माझं परम भाग्य आहे की आपल्याला जन्म मिळाला. गुरुवर्य बाबा नंतर आपल्याला हे सगळं पाहायला मिळालं. त्या काळामध्ये काय परिस्थिती होती, कशी परिस्थिती होती ती जर ऐकली तर आज नवीन लोक तिकडे येणार सुद्धा नाही. आमच्या गावामध्ये त्यावेळेस बाबांनी सांगितलं होतं की मंदिरावर त्यावेळेस फक्त पत्रे होते, 4 पत्रे टाकलेले होते आणि कंदिलावर भजन असायचं. आता शक्य आहे का ते? हा, मग ही त्यावेळेसची परिस्थिती. आताची परिस्थिती बदललेली आहे. आता सगळं बदललं. आता फक्त एक करायचंय, आपल्या स्वतःसाठी परमार्थ आपल्याला करायचा आहे. आणि तो करत असताना सेवा भावाने जर तुम्ही ते केला तर मग मात्र निश्चित तुम्हाला तुमची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की हेची देवा पै उत्तम, उत्तम अशा प्रकारची ही सेवा आहे ती संत सेवा आहे. मग संत सेवा करणाऱ्या माणसाच्या जीवनात काय काय गोष्टी घडतात कितीतरी प्रमाण आहेत. महाराज म्हणतात गाली संतासी आसने घाली संतासी आसने पूजा तासी आसने पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा जनार्दनी एका जनार्दनी दाने, एका जनार्दनी दाने, एका जनार्दनी दाने, एका जनार्दनी दाने. इच्छिले ते पुरवे, इच्छिले ते पुरवे, इच्छिले ते पुरवे, इच्छिले पुरवे, इच्छिले ते पुरवे, इच्छिले ते पुरवे, इच्छिले ते पुरवे, इच्छिले ते पुरवे. तांडी मांडी परले टाके दान, मांडी परले टाके, तांडी मांडी परले टाकी, मांडी परले टाके, तांडी मांडी परले टाकी, तांडी एक वर्ष नाही चाललो, 16 वर्ष दिंडीत चाललोय बाबासोबत. चाली बदल केला जमणार नाही. जशीच तशी आली तरच त्याच्यात रंग असतो. आता हे वाजणारे काय आपल्या ओळखीचे नसल्यामुळं आणि त्याचं आपलं काय बांध भाऊ नसल्यामुळे त्यांना काही जास्त आपल्याला बोलायचं काम. इथं असं वाजावं लागत आहे भाऊ, कणकून असं खुडखुड चालत नाही आपल्याकडे. महाराज म्हणतात घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काय
देवाच्या मने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे एका जनार्दनी इच्छिले ते पुरवी इच्छिले ते पुरवी हो. तुम्ही सेवेनं पुढे जर आलात, तुमच्याकडे जर सेवा असेल तर नाथ बाबा म्हणतात इच्छिले ते पुरवी. जी तुम्ही इच्छा कराल, मला तुमच्या कोणाची इच्छा काही सांगायच्या नाहीत, पण वैकुंठवासी त्र्यंबक पाटील दिघे, नाना आणि जंगले महाराजांचे वडील या 3 लोकांनी त्या काळामध्ये केलेली संताची सेवा इच्छिले ते पावे. त्यांची जी इच्छा होती, प्रपंचाबद्दलची फार आसक्ती तिघाकडे नव्हती, आणि प्रपंचात जर पाहिलं तर तिघाचे प्रपंच सक्षम होते, लक्षात घ्या. परंतु जेवढा प्रपंच मोठा होता ना, तेवढी संताविषयी फार मोठी श्रद्धा होती. कसं आल्यानंतर महाराजांना जेवण असावं हे कचरू पाटलाच्या घरी गेल्यानंतर पाहायचं. आंब्याचा रस आता तुम्ही जाता का नाही मला माहित नाही, कारण माझं जाणं होत नाही. पण हो, ही 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 चाकोरी ही म्हणजे लौकिक नाही बरं, हे ते प्रेम, आणि ते प्रेम त्या काळामध्ये त्या मंडळीने दिलं. म्हणून त्यांची जी इच्छा होती, इच्छिले ते पावे. आज ते इथं जरा शरीराने नसतील तर त्यांचं जे काही अंतरंग आहे, जर ईश्वराने त्यांना जो काही पुढचा जन्म दिला असेल, मला असं वाटतं तो जन्म देखील याच कुठेतरी जवळ असेल. हे सातत्य, आपल्या गुरुविषयी असलेली श्रद्धा, गुरुविषयी असलेली निष्ठा, ती बाळगूनच ही मंडळी पुढे आली. आणि त्याचं एक मोठं फळ म्हणजेच शास्त्री महाराज आपल्या पुढे प्रगट झाले. महाराज म्हणतात की ते प्रगट झाले याचा अर्थ म्हणजे काही वेगळा काढू नका, तीच कृपा तुमच्यावर झाली. अभंगाचं 3रं चरण, कृपादान केली सर. कृपा संती कृपादान केले संती कृपादान केले संते कृपादान केले संते कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संते कृपादान केले संते कल्पांती सरेना मनविदा जानते दास मनविदा जानते दासा कल्पांती सरेना कल्पांती सरेना मनविदा त्याचे दास मनविदा त्याचे दास विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 जय जय कुमार 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 संत कृपादान करतात. कृपादान केले संती
ज्यांनी ही सेवा केली आणि त्या सेवेचा एक भाव म्हणून याच परिवारावरती कृपा झाली. बऱ्याच आश्रमाची फडफड आहे बाबा. कशामुळे माहिती का? गादीवर कोणला बसायचं. आतापर्यंत जे आश्रम मठ मंदिर तुम्ही पाहिले, पण ही एक अशी गादी आहे का या गादीवर ज्यांनी ही गादी निर्माण केली त्याच कुटुंबावर संतांनी कृपा केली आणि तिथेच फळ पुढे पदरी पडलं. वेगळं पाण्याची गरज पडली नाही. बरं ते बी काही असं बळस किंवा रेटून राटून उगाच हाणून मारून अगदी कोणत्या विद्वानाला बसा पुढे आणि शास्त्रीला बसा पुढे अगदी तंतोतंत माप काढतील. हे काय? हा अहंकार नाही. या व्यवस्थेनं केलेली जी सेवा आहे, माझा बोलण्याचा अर्थ बोलण्याचा शब्द तुम्ही चांगलं लक्षात घ्या की हे जे घडलंय, लोक म्हणतात सप्ते केल्याने काय होतं, मंदिर बांधल्याने काय होतं, अन्नदान केल्याने काय होतं. जे होतं ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते शास्त्रीकडे येऊन पाहायचं आणि मग काय होतं केल्याने हे तुम्हाला कळेल. किती काही कोटीची प्रॉपर्टी केली आणि जर संतती किंवा तुमच्या भाषेत संका असलेली मुलं जर हिशोबात नसतील तर त्या प्रॉपर्टीला काय किंमत आहे. आज या मंडळीने जी प्रॉपर्टी कमवली ती उतार्यावरची ज्याच्या त्याच्या घरी आहे, पण परमार्थिक जी संपत्ती कमवून ठेवली ती इथे आहे. हा आश्रम, या आश्रमाचे स्तंभ ही अनेक मंडळी झाली काय, आणि या आश्रमाला फळ मिळालं. मी हे सांगत होतो, कृपादान केले संती. गुरुवर्य काळे गुरुजींनी जातानी कृपा केली आणि ते दान देऊन गेले या मंडळीच्या रूपाने. अभिमान आहे, स्वाभिमान आहे की शास्त्री महाराज जिथं शिकले ज्यांच्याकडे. मग अशी आलो आम्ही, स्वामीजींचा फोटो तिथे होता. हे फार मोठं भाग्य आहे आणि हे भाग्य हे काही तुमचं माझं नाही. हे तुम्हाला ज्यांनी जन्म दिला त्या जन्म देणाऱ्या आई वडिलाचं भाग्य आहे की त्यांनी त्या काळामध्ये प्रामाणिकपणे, मी एक सांगू का, टाळ वाजवला असेल तोही प्रामाणिक. आपल्याकडे सेवा कशाची आहे? टाळ एक सेवा आहे. मंदिराचे टाळकरी, मंदिराचे भजनी, पण तेही करत असताना ती सेवा प्रामाणिकपणे केली आणि त्याचं फलित म्हणून शास्त्री महाराजांना एवढ्या मोठ्या महात्म्याच्या जवळ काय काय घडलंय आणि काय चाललंय हे आपण त्याचं अवलोकन केलं पाहिजे. मी हे सांगत होतो की हे सगळं करणाऱ्या मंडळीची ही सेवा फलद्रूप झाली. कृपादान केले संती. अहो त्या कृपेचं दान किती सांगावं. कल्पांती ही सरेना, हे पुढे उभे राहिलेत नाही, हे सगळे रत्न हे पुढे कल्पांती ही सरेना. ही कीर्ती इथे परत परत निर्माण होईल. परत परत असे विद्वान रत्न या स्थानाला लाभतील आणि हे स्थान अधिक अधिक ज्या ज्याप्रमाणे याचा उत्कर्ष होईल त्यामध्ये या जेही याचे खांब म्हणून ज्यांनी काम केलं त्या लोकांचं हे खरं वैभव आहे. आणि अशा सर्व सेवकाची ही भूमी आहे. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. हे दान कल्पांती सरणार नाही. आज तुम्ही आलात, उद्या तुमचे पोरं म्हणणारे आमचा बाप तुकाराम बीजीच्या सप्त्याला 3 ते 5 कीर्तन ऐकायला आश्रमावर जात होता, आपल्याला जायला पाहिजे. ही एक परंपराच आहे की नाही. आणि ही चालवायची. आज ही संख्या उद्या भविष्यात याच्यापेक्षा डबल होईल. येणारी संख्या अधिक अधिक वाढत जाईल. पण याचं जे ऊर्जा स्रोत आहे, हे जे केंद्र आहे, हे मात्र असंच राहणार आहे. याचं एवढंच कारण आहे का इथे घडलेली संत सेवा. आणि हे करणाऱ्या मंडळींनी काय केलं? काहीच केलं नाही. या सर्व मला चांगलं आठवतं की आमचे नाना हे पोलीस खात्यात होते. पोलीस खात्यातला माणूस कसा असतो तुम्हाला माहिती आहे.
पण एवढा मोठा कपाळावर बुक्का लावला त्यावेळेस, तो बुक्का लावण्याचं कारण त्यांनी एकच सांगितलं, म्हणविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे त्यावेळेस ह्या लोकांनी फक्त बाबांचं दास म्हणून सेवा केली. आपल्याला काय करायचे लक्षात घ्या बरं. तुम्ही म्हणाल सेवा सेवा म्हणजे काय, झाडलोट कर, काही झाडलोट करू नका. इथं तुमच्या वाचून काही राहिलं नाही. आश्रमात विद्यार्थी ते नक्की करतील, फक्त जाता जाता तुम्ही घाण करून जाऊ नका, हे लक्षात ठेवा. नाही तर काही मंडळीचं असं आहे, करायचं काहीच नसतं पण जाताना घाण करून जातात. मठ मंदिर देवालय हे आपले पवित्र स्थळ आहे, याचं पावित्र्य आपण राखायचं आहे. आणि आपण जर ते पावित्र्य ठेवलं तर तेच पावित्र्य आपल्याला पुण्याईच्या रूपाने प्राप्त होतं. इथे येऊन काय करायचं, काही नाही करायचं. महाराज म्हटले, मनविता त्यांचे दास. तुम्ही त्यांचं दास म्हणून झालात की मग सहज सगळं प्राप्त होतं. हे सर्व ज्यांना प्राप्त झालं त्याच संतांची भूमिका तुकोबारांनी या अभंगात मांडली. आणि ते करत असताना त्यांनी जे केलं ते करावं, हा भाव मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्थात ठेवत असताना मी काही फार विद्वान वगैरे काही नाही. मला अभंगाचे अवयव प्रत्यय हे वगैरे काही फार याचं काही असं बारकाव्यातलं काही ज्ञान नाही. त्यात शास्त्री पुढं उभं म्हटल्यावर ते फक्त गंमत एवढी झाली की ते माझ्या कुटुंबातले असल्यामुळे मी निर्भीडतेनं कंबर बांधलेलं आहे. नाहीतर एका सामान्य वारकऱ्यानं एखाद्या शास्त्री पुढे कीर्तन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि मी देवगडला कीर्तन केले आणि तिथं मला काही असं वाटलं नाही, पण इथे थोडं वाटलं. पण शास्त्री म्हणे तुम्ही पुढं जा. म्हटलं मग काय अडचण नाही. काय असतं, सुरुवात चांगली झाली की शेवट बरोबर होतो मगर माणूस. म्हणून ही एक सगळी प्रेमाची भूमिका आणि एक प्रेम भाव म्हणून आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. शेवटी एक करायचं कशासाठी, दोन गोष्टी आहेत, एक प्रपंच आणि एक परमार्थ आहे. प्रपंचामधलं जर कमवायचंच असेल, प्रपंचामधलं जर तुम्हाला पाहिजे किंवा त्याची जर इच्छा असेल तर प्रपंच तुम्हालाच करावा लागेल. तो काही आम्ही कीर्तनकार तुमचे दारे धरायला येणार नाहीत. प्रपंचातली कमाई जर तुम्हाला करायची असेल का, तुम्ही ऐकलं ज्या महाराजांनी कीर्तन केलं त्या महाराजांनी जातानी ज्यांनी सेवा केली त्याच्या वावरात जातानी दारे धरून गेला, शक्य आहे का? आम्ही सांगू हे होणार नाही. तो प्रपंच आणि त्या प्रपंचाविषयी तुम्ही करत असलेलं कर्म हे तुमचं तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रपंच हाही देखील उत्तम असला पाहिजे. फक्त एक गोष्ट परत लक्षात ठेवा, इथे जेवढं तुम्ही करत आहात ना त्या करण्यापाठीमागे प्रपंचातलं या करण्यात काहीच मिळत नाही, हे लक्षात ठेवायचं. परत नीट ऐकून ठेवा. इथं जे तुम्ही करताय, जे तुम्ही इथे सेवा म्हणून करत आला असाल, आणि हा जर तुमच्या डोक्यात भ्रम असेल का इथे नारळ वाहिल्यानंतर माझ्या प्रपंचाची उंची वाढेल, तर डोक्यातून काढून टाका. प्रपंचातलं प्रपंचातच कामाला येणार आहे. प्रापंचिक लाभ हा प्रपंचामध्येच होणार आहे. पण पारमार्थिक जर लाभ घेण्यासाठी तुम्ही इथे येणार असाल आणि पारमार्थिक लाभाकरिता हा सर्व सेवा भाव सांगितलेला आहे. मी जी सेवा तुम्हाला सांगितली
ही पारमार्थिक सेवेसाठी सांगितलेली, प्रापंचिक सेवेसाठी सांगितलेली नाही. प्रपंचाचा विषय स्वतंत्र आहे, पण इथे लाभाविषयी तुकोबारायांनी भाव व्यक्त केलेला आहे. या सेवेनं लाभ प्राप्त होतो, पण कोणता लाभ प्राप्त होतो? मग कोणी म्हणे गाड्या भेटतात, कोणी म्हणते वावर. एका बाबाच्या तिथे गेलो तर म्हणले आमची 25 एकर झाली. ही अंधश्रद्धा. बाबाकडे जाऊन जर 25 एकर झाली असती तर बाबाने 1000 एकर नसती केली का स्वतःसाठी? तो कशाला रुपया करीत हिंडला असता? ही अंधश्रद्धा आहे सगळी. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, माझं बोलणं कधी कधी कटू वाटतं लोकांना, पण ते सत्य आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, कोणता देव काही देत नाही, कोणता साधू काही देत नाही. काय म्हटलं नीट ऐका, ते याच्यावर चालू आहे तरी मी बोलतो. काय म्हटलं नीट ऐका, कोणता देव काही देत नाही आणि कोणता साधू काही देत नाही. मग तुम्ही मला बाबा हे चाललं कशावर आमचं एवढं? हे आता हे जे चाललं हे कशावर चाललं? हे जे चाललंय ना सगळं, हे फक्त ज्याने जन्म दिलाय ना त्या जन्म देणाऱ्या आई आणि बापाच्या जीवावर चाललंय. आता याच्यापेक्षा दुसरं काही नाही. हा, आणि आता नीट ऐका, देव काय देतो आणि संत काय देतात. देवाचं देणं स्वतंत्र आहे, संतांचं देणं स्वतंत्र आहे. या दोन्ही देण्याच्या पलीकडे देणं आहे ते जन्म देणाऱ्या आई वडिलाचं. म्हणून वेदाला लिहावं लागलं, मातृदेव भव पितृदेव भव. आई आणि वडील हे देव आहेत हे आधी वेदाला सांगावं लागलं. म्हणून बाप लक्षात ठेवा, जी तुमची अपेक्षा आहे का आम्हाला लाभ व्हावा, आम्हाला प्राप्ती व्हावी, जी प्राप्ती आहे ना, पारमार्थिक प्राप्ती जर पाहिजे असेल तर तुम्ही या दरबारामध्ये या. पारमार्थिक प्राप्ती म्हणजे काय? आत्मसुख. हा जो जन्म मिळाला, हा जन्म जर आपल्याला कळून घ्यायचा असेल, या देहाची किंमत जर आपल्याला समजून घ्यायची असेल, तर मग मात्र संतांच्या जवळ या. त्याकरिता ज्यांनी ज्यांनी संतांच्या जवळ येऊन फक्त संतांचं म्हणवलेत त्यांना हे सगळं प्राप्त होतं. महाराज म्हणतात, हे तो एक संताठाई, एक संताठाई, हे तो एक संताठाई, हे तो एक संताठाई, एक संताठाई, हे तो एक संताठाई, हे तो एक संताठाई, हे तो एक संताठाई. लाभ पाई, लाभ पाई, लाभ पाई, लाभ पाई, लाभ